अनंत चतुर्दशीच्या पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा असे म्हणतात. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी महालय, श्राद्ध आदी विधी केले जातात. त्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो व घरात कायम सुख शांती नांदते असे मानले जाते. तसेच या विधीतून पूर्वजांना सांगितलं जातं की ते आजही परिवाराचा अविभाज्य घटक आहेत. पूर्वजांच्या कृपेमुळे आपल्या वर्तमान आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी दूर होतात. पितृपक्षात नियमितपणे दानधर्म केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतो असे मानले जाते. पूर्वजांचं श्राद्ध झालं नाही तर त्यांच्या आत्म्याला पूर्ण मुक्ती मिळत नाही असेही म्हणतात. आता आपण पितृपक्षाच्या 2 पौराणिक कथा ऐकूया. कथा पहिली. महाभारताच्या युद्धानंतर दानशूर कुंतीपुत्र कर्णाचा आत्मा स्वर्गात पोहोचतो. तेव्हा कर्णाला रोज जेवायला सोने दागिने दिले जात. त्यामुळे कर्ण खूप त्रस्त झाला. मग त्याने स्वर्गाचा राजा इंद्रदेवास विचारले, हे देवाधिदेव, मला सोने दागिने जेवणास का दिले जातात? मी ते खाऊ शकत नाही. मला इतरांप्रमाणे साधे भोजन का मिळत नाही? तेव्हा इंद्रदेव कर्णाला म्हणाले, हे कुंतीपुत्र कर्णा, आपण पूर्ण आयुष्यात सोन्याच्या दागिन्यांचेच दान केलेत. आपण आपल्या पूर्वजांना भोजन दान कधीच केलेले नाही. यावर कर्ण म्हणाला, हे देवाधिदेव, पण मला माझ्या पूर्वजांबद्दल काहीच माहिती नाही. मग इंद्रदेवाने कर्णास त्याच्या पूर्वजांविषयी माहिती दिली आणि कर्णाच्या आत्म्याला 15 दिवस पृथ्वीवर जाऊन आपल्या पूर्वजांना भोजनदान देण्यास सांगितले. त्यानुसार कर्णाच्या आत्म्याने या 15 दिवसात आपल्या पूर्वजांना भोजनदान दिले व त्यांना तृप्त केले. याच 15 दिवसांना पितृपक्ष असे म्हणतात. त्यानंतर कुंतीपुत्र कर्णाचा आत्मा परत स्वर्गात आला. तेव्हा स्वादिष्ट भोजनाने त्याचे स्वागत करण्यात आले. कथा दुसरी. पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे 2 भाऊ होते. दोघेही वेगवेगळे राहत होते. जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता. दोघा भावांना एकमेकांबद्दल खूप प्रेम होते. पण जोगेच्या पत्नीला आपल्या संपत्तीचा खूपच गर्व होता. भोगेची पत्नी मात्र मनाने अगदी साधी व सरळ होती. जोगेच्या पत्नीने त्याला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले. पण जोगेने हे व्यर्थ कार्य आहे असे सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. पण तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्याची ही योग्य संधी आहे असे वाटत होते. तसेच श्राद्ध केले नाही तर गावातील लोक आपल्याला नावे ठेवतील असंही तिला वाटत होतं. म्हणून ती जोगेला म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल, पण मला यात काहीच त्रास होणार नाही. मी भोगे भाऊजींच्या बायकोला बोलावून घेईन. आम्ही दोघी मिळून सर्व कामे करू. मग जोगेने पितरांचे श्राद्ध करण्याचे कबूल केले. त्याच्या बायकोने त्याला आपल्या माहेरी निमंत्रण देण्यासाठी पाठवले. तसेच तिने भोगेच्या बायकोला पण बोलावले. पितराच्या दिवशी भोगेची बायको पहाटेच जोगेच्या घरी आली व कामाला लागली. तिने स्वयंपाक तयार केला, अनेक पदार्थ बनवले. मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली, कारण तिला पण पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते. यावेळी जोगेच्या पत्नीने तिला थांबवले नाही. लवकरच दुपार झाली. जोगे व भोगेचे पूर्वज जमिनीवर उतरले. ते आधी जोगेच्या घरी गेले तर तेथे त्याच्या सासरचे लोक जेवणात अगदी मग्न झाले होते. त्यामुळे पूर्वज खूप निराश होऊन भोगेच्या घरी गेले. तिथं पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती. पूर्वज त्याची राख चाटून अगदी भुकेलेलेच नदीकाठी आले. थोड्या वेळाने सर्व पूर्वज नदीकाठी एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले. जोगे व भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले.
मग ते विचार करू लागले की भोगे जर सक्षम असतात तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते. भोगेच्या घरी खायला साधी भाकरीही नव्हती. हा विचार करून त्यांना भोगेची खूप दया आली. अचानक ते नाचत गाणं म्हणू लागले. भोगेचं घर धनधान्य संपत्तीने भरू दे, भोगेचं घर धनधान्य संपत्तीने भरू दे. संध्याकाळ झाली होती. भोगेच्या मुलांना खायला काहीच मिळालं नव्हतं. त्यामुळे ती मुले त्यांच्या आईला जेवायला मागू लागली. तेव्हा त्यांना टाळायचं म्हणून भोगेची बायको म्हणाली, जा, अंगणात टाकीखाली खायला ठेवलं आहे, जा, उघडून जे मिळेल ते वाटून घ्या व खा. मुलं तिथं पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की टाकी धनाने भरलेली आहे. ते आईकडे धावत धावत आले व त्यांनी तिला सर्व काही सांगितलं. अंगणात आल्यानंतर भोगेच्या बायकोने हा सर्व प्रकार पाहिला. तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्काच बसला. अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला. पण पैसा मिळाल्यावरही तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला. श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने 56 प्रकारचे पदार्थ बनवले. ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले. त्यांना भोजन व दक्षिणा दिली. सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये जोगेला व त्याच्या बायकोला जेवण दिले. त्यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी झाले. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.